नमस्कार, आपण पाहतात धाडस मराठी न्यूज। उमरखेड ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीतील चुरमुरा रोड येथून एक धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे। 33 केव्ही हाय व्होल्ट विद्युत ताराच्या स्पर्शामुळे 2 एकर ऊस जळून खाक झाल्याची घटना 30 डिसेंबर रोजी दुपारी घडली आहे। ही आग सुभाष चिकणे या शेतकऱ्याच्या शेतात लागली असून त्यात सुमारे 2 लाख रुपयाचे आर्थिक नुकसान झाले आहे। मिळालेल्या माहितीनुसार डानकी एमएससीबीच्या 33 केव्ही विद्युत तार जमिनीपासून केवळ 10 ते 12 फूट उंचीवर जात होत्या। नियमाप्रमाणे अशा उंच दाबाच्या विद्युत तार अधिक उंचीवर असणे बंधनकारक असतानाही विद्युत विभागाने याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे। महत्त्वाचं म्हणजे या घटनेपूर्वी शेतकरी सुभाष चिकणे यांनी वारंवार लेखी व तोंडी तक्रार करूनही एमएससीबी कडून कोणतीही दखल घेण्यात आली नाही असा गंभीर आरोप करण्यात येत आहे। या संपूर्ण प्रकरणावर प्रतिक्रिया देताना शाहरुख पठाण यांनी स्पष्ट शब्दात सांगितले की एमएससीबी डानकीच्या हलगर्जीपणामुळे शेतकऱ्याच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून गेला आहे। याबाबत कायदेशीर कारवाई करून नुकसान भरपाई मिळवून दिली जाईल असे त्यांनी म्हणले आहे। या दरम्यान शेतकरी सुभाष चिकणे यांनी विद्युत महामंडळाला स्पष्ट इशारा दिला असून तात्काळ विद्युत तारांची उंची वाढवून योग्य नुकसान भरपाई न दिल्यास तीव्र आंदोलन छेडले जाईल असे त्यांनी सांगितले। आता प्रश्न असा आहे की विद्युत विभाग कधी जागा होणार, शेतकऱ्यांच्या जीवित आणि पिकांची जबाबदारी कोण घेणार, या प्रकरणावर प्रशासनाची भूमिका काय राहते आणि शेतकऱ्याला न्याय मिळते का हे पाहणे अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे। मी अमित देशमुख, धाडस 007 मराठी न्यूज, उमरखेड।